हाय सगळ्यांना, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरी वर्कसाठी ब्लाऊज मेजरमेंट कसे करावे। तर सुरुवातीला पीस आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला रेडी ब्लाऊज आपल्याला एक ब्लाऊज पीसच्या एका साइडला ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हाईट पेन्सिलने किंवा खडूने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थितपणे। जसं आपलं बॅक नेक आहे त्याच पद्धतीने आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बघत आहात त्याच पद्धतीने तुम्ही ड्रॉ करण्यासाठी घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे काही ड्रॉ करून घेतलेले आहे त्याला व्यवस्थित आकार येण्यासाठी आपण स्केलच्या साहाय्याने त्याला अजून एकदा ड्रॉ करून घेऊ। त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण बॅक नेक ड्रॉ केलेला आहे त्याच्याच अपोजिट साइडला आपल्याला स्लीव्ज ड्रॉ करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण स्लीव्ज ड्रॉ करण्याच्या आधी आपल्याला ब्लाऊज पीसचे दोन भाग करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित त्या ब्लाऊज पीसवर बसतील। पहिल्यांदा सेंटर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या सेंटर आपल्याला स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर ते ड्रॉ केलेल्या सेंटरमध्ये अजून एक आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे, त्याचं स्लीव्स आपल्याला अशा पद्धतीने ठेवून ड्रॉ करून घ्यायचा आहे। जे आपण डॉट घेतलेला आहोत त्याला कनेक्ट करण्यासाठी आपण स्केलच्या साहाय्याने त्याला परत एकदा ड्रॉ करून घेतोय। अशाच पद्धतीने तुम्ही दुसरा सुद्धा स्लीव्ज ड्रॉ करून घेऊ शकता, किंवा आपण जे तयार केलेलं स्लीव्ज आहे त्याच्यावर आपण खडूच्या साहाय्याने डार्क करून घ्यायचा आहे, ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि तोच स्लीव्ज आपण अपोजिट साइडला छापून घेणार आहोत। तुम्ही दोन्ही पद्धत करू शकता। त्याचं सेंटर घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि त्याच नंतर अपोजिट साइडला आपल्याला तो स्लीव्ज छापून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अपोजिट साइडला आपलं स्लीव्ज ड्रॉ करून झालेला आहे। त्याच्यावरती आपण डार्क येण्यासाठी आपण खडूच्या साहाय्याने अजून एकदा त्याच्यावरती ड्रॉ करून घेत आहोत। तर ह्या पद्धतीने आपले स्लीव्ज ड्रॉ करून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला फ्रंट नेक ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बॅक नेकच्या लेफ्ट साइडला तुम्हाला फ्रंट नेक ड्रॉ करायचा आहे आणि आरी वर्कसाठी आपल्याला फक्त राईट साइड ड्रॉ करून घ्यायचा आहे। जो तुमचा ब्लाऊज आहे त्याचं राईट साइड आपल्याला फक्त ड्रॉ करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ब्लाऊज राईट साइड ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता बॅक नेक त्याच्याच अपोजिट साइडला फ्रंट नेक आहे आणि त्याच्या अपोजिट साइडला स्लीव्ज आहे। अशाच सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज मेजरमेंट करू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।